की काँग्रेसकडनं अतिशय चुकीची सूर लागली गेलेली आहे. पुन्हा शंका कुशंका घेणं सुरू झालेलं आहे. हे किती झालं? विमान किती पडले? मग ते सैनिकांचं झालंच काय? मग ते अतिरेकी पकडले का नाही गेले? मंडळी, मला मान्य आहे की विरोधी पक्ष हा प्रश्न विचारण्यासाठी असतो. पण ते प्रश्न कधी, केव्हा आणि कशा पद्धतीने डिलिव्हर होतायत, हे जी वेळ आहे, समयसूचकता आहे, ही खूप महत्त्वाची असते. पण तिथे कुठेतरी काँग्रेस आणि विरोधक मार खातायत असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट खटकली मनाला, ती म्हणजे जेव्हा देशभरामध्ये संपूर्ण सगळे लोक आपल्या सरकारचं आणि सैनिकांचं कौतुक करत होते, अभिनंदन करत होते, तेव्हा विरोधी पक्ष मात्र आमच्या सैनिकांचं अभिनंदन आणि कौतुक असं म्हणत होता. ही कोतीवृत्ती कुठून येते मंडळी? अनेक पुरोगामी मंडळी असतील, काँग्रेस समर्थक असेल, इंडिया आघाडी समर्थक असतील, या सगळ्यांनी त्याच पद्धतीची री ओढली आणि त्याच पद्धतीच्या पोस्ट आणि विचार त्यांनी मांडले. माझ्याकडे पण पोस्टवरती एक दोघं जण आले आणि त्यांनी म्हणाले की पंतप्रधानांचं अभिनंदन कशाला तुम्ही केले? त्यांनी काय उपकार केले का? त्यांचं कामच आहे ते. सैनिकांचे आभार मानले पाहिजे. मी त्यांना एकच म्हटलं तेव्हा, की कसं आहे की 10वी आणि 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण त्यांच्या आई-वडिलांचं कौतुक का करतो? पण त्यांच्या शिक्षकांचं कौतुक का करतो? अभ्यास तर मुलांनी केलाय, परीक्षा मुलांनी दिलेली आहे, पास ती झालेली आहेत, मार्क त्यांना पडलेले आहेत. मंडळी, जेव्हा आपण माझं कुटुंब म्हणतो, तसंच देश हे मी माझं कुटुंब मानलं पाहिजे. नुसतंच मानलं नाही तर ते आपण आपल्या आचरणामध्ये सुद्धा दाखवून दिलं पाहिजे की हा देश जो आहे आणि या देशातील नागरिक आणि त्यांच्या जी काही संकट आहेत किंवा अडचणी आहेत, ह्या माझ्या आहेत, हे माझ्या वागण्या बोलण्यातनं समोर आलं पाहिजे. ते तसं झालं नाही. जेव्हा आपण म्हणतो की 10वी झालेल्या मुलाचं यशामध्ये त्याच्या आई-वडिलांचा आणि शिक्षकांचा वाटा आहे. कारण आई-वडील जेव्हा मूल घरी असतं, तेव्हा त्या मुलाकडनं तो अभ्यास करून घेणं, त्याचं खाणं-पिणं किंवा त्याच्या अडचणींना साथ देणं, त्याला मार्ग दाखवणं, हे सगळं करत असतात. तसंच शिक्षक सुद्धा शाळेमध्ये जेव्हा मूल असतं, तेव्हा त्याला मार्गदर्शन करत असतात. त्याच्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्या समजून घेत असतात आणि त्याला पुढे नेत असतात. आपण जेव्हा देश हे माझं कुटुंब म्हणतो, तेव्हा या कुटुंबाचा प्रमुख म्हणून आज पंतप्रधान त्या जागी बसलेले आहेत. तेव्हा या सगळ्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा जातं मंडळी. आणि हे आपण नागरिक म्हणून समजून घेतलं पाहिजे. तटस्थपणाने या गोष्टीकडे पाहता आपल्याला आलं पाहिजे, जे की या जागी जर काँग्रेसचं सरकार असतं आणि अशा पद्धतीचं युद्ध झालं असतं, तर त्याचं श्रेय काय काँग्रेसला द्यायला नाही पाहिजे का? द्यायला पाहिजे मंडळी.